तर आपल्या प्रतिनिधी आपले आहेत लक्ष्मण जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, खरं म्हणजे अत्यंत सुंदर अशी ही मिरवणूक जी आहे ती पुण्यातली आपण पाहतो आहोत। खरं म्हणजे हा उत्साह कुठेही कमी झालेला नाहीये। सकाळी 6 पासून जी मिरवणूक सुरू झालेली आहे, आता रात्री जवळपास 1 वाजून गेलाय, तरीही पुण्याच्या रस्त्यांवरती जी रेलचेल उत्साह पाहायला मिळतोय तो गगनात मावत नाहीये। काय सांगशील? ढोल ताशांचा गजर आणि खरं तर गणपती बाप्पा मोरया मोरयाचा जयघोष, अगदी या सर्व वातावरण अगदी भक्तिमय झालेलं सध्या पाहायला मिळत आहे। खरं तर गणपती आणि गणेश भक्त हे भक्तीचं एक समीकरण आहे। सध्या जवळपास म्हणजे 1:30 वाजत आलेला आहे, मात्र प्रत्येक गणेश भक्तांच्या भक्तीला अगदी उधाण आलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। अलका टॉकीज चौकामध्ये हे आपण चित्र बघू शकतोय की अभूतपूर्व असं चित्र सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। वेगवेगळे गणेश मंडळाचे भव्य दिव्य असे देखावे साकारलेले रथ जे आहे ते येत आहेत आणि त्याच्या समोरच ढोल ताशांचा गजर अगदी निनादताना या ठिकाणी दिसत आहे। त्याचबरोबर ती प्रत्येक गणेश भक्तांमधली जी गणेश भक्ती आहे ती गणेश भक्ती अगदी भक्तीला उधाण आलेलं जे आहे ते सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण पाठीमागे बघतोय की एक सुंदर अशी जी विलोभनीय गणेश मूर्ती असलेला जो रथ या ठिकाणी आला आहे। लाभले आमास भाग्य बोलतो मराठीचा, खरं तर मराठीचा जयघोष करणारा हा रथ आहे आणि तो रथ हळूहळू आता अलका टॉकीज चौकात येत आहे। खरं तर यावर्षी गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाला, त्यामुळे निश्चितच आणि साहजिकच प्रत्येक गणेश भक्तांच्या भक्तीला अगदी उधाण आलेलं आहे आणि खरं तर ऐतिहासिक पार्श्वभूमी या गणेश उत्सवाच्या मिरवणुकीला सुद्धा आहे। आणि सध्या आपण बघू शकतोय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गणेश भक्त जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अगदी ढोल ताशांचा गजर असेल किंवा अगदी भक्तिमय वातावरणामध्ये जे भगवे ध्वज जे आहेत ते सध्या या वातावरणामध्ये लहरताना फडकताना दिसत आहेत आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये अगदी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा निनाद या ठिकाणी सध्या सुरू आहे। अगदी उत्साहाचं सध्या या ठिकाणी वातावरण आहे, नाविन्याचं आहे, चैतन्याचं आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये भक्तिमय काटोकाट भरलेला आहे। म्हणजे जसं गणपतीची मिरवणूक सकाळपासून सुरू झाल्यापासून लक्ष्मी रोड असेल, कुमटेकर रोड असेल, टिळक रोड असेल, अशा प्रत्येक रस्त्यावरून ह्या सर्व ज्या गणेश भक्तांच्या गणेश मंडळांच्या ज्या मिरवणुका आहेत त्या अलका टॉकीज चौकामध्ये या ठिकाणी येतात। एक एक मंडळ जे आहे ते पुढे हळूहळू मार्गस्थ होत आहे। मात्र प्रत्येक गणेश मंडळाची जी पार्श्वभूमी आहे म्हणजे पुण्यातील काही गणेश उत्सव तर अशी आहेत की त्यांना शतकोत्तराची परंपरा आहे, म्हणजे जवळपास शतक होऊन सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त असलेला कालखंड आणि या कालखंडामध्ये संस्कृतीचा असेल, परंपरेचा असेल आणि भक्तीचा असेल आणि प्रबोधनाचा विचार त्या प्रत्येक मंडळाने जपलेला आहे। आणि मिरवणुकीमध्ये जर सामील होत असताना सुद्धा या मिरवणुकीमधून फक्त धार्मिक अवडंबर न बाळगता लोकांच्या मनामध्ये प्रबोधनाचा विचार रुजावा आणि त्या विचारांची जागृती व्हावी या उद्देशाने खरं तर जे मंडळे असतील लक्ष्मण, तू असाच आपल्या सोबत राहा। पुण्यातली ही संपूर्ण दृश्य जी आहेत ते आपण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणार आहोत, परंतु लालबागच्या राजा